हॅलो, नमस्कार मित्रांनो. बघा, यूट्यूबने नवीन अपडेट केलेलं आहे. नवीन अपडेट असतात की पहिले आपण वाय टी स्टुडिओला जाऊन व्हिडिओ अपलोड करायचं, पण आता वाय टी स्टुडिओला न जाता आपल्याला व्हिडिओ अपलोड करता येईल. म्हणजे कसं, कारण आता आपल्याला क्रोम ब्राउझरला जाऊन व्हिडिओसुद्धा अपलोड करता येईल. तर क्रोम ब्राउझरला व्हिडिओ अपलोड करायचा जर असेल तर तुम्हाला अगोदर आपल्याला काय करावं लागेल, वाय टी स्टुडिओला डिलीट करावं लागेल. म्हणजेच कसं, डिरेक्टली आपण जाऊन जर क्रोम ब्राउझरला आपण ओपन जर केलं तर रिडायरेक्ट वाय टी स्टुडिओ ओपन होईल. तर त्यासाठी आपल्याला वाय टी स्टुडिओ डिलीट करून क्रोम ब्राउझरमध्ये आपल्याला जायचं आहे. आणि क्रोम ब्राउझरला गेल्यानंतर तुम्हाला वाय टी डॅशबोर्ड तुम्हाला टाकायचं आहे. आणि वाय टी डॅशबोर्ड टाकल्यानंतर तुम्हाला साइन इन मागेल तर साइन इन करायचं. आणि साइन इन केल्यानंतर पेज ओपन होईल, यूट्यूबचं पूर्ण पेज ओपन होईल. तिथेच तुम्हाला चॅनल ॲनालायटिक्ससुद्धा बघता येईल. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला झूम करून क्रिएट व्हिडिओवर सुद्धा किंवा क्रिएट अपलोड व्हिडिओवर सुद्धा करता येईल. तर तिथे जाऊन व्हिडिओ अपलोड करून सिलेक्ट फाईल म्हणून तुम्हाला करायचं आहे. आणि सिलेक्ट फाईल केल्यानंतर मग गॅलरीमध्ये जाऊन जो व्हिडिओ तुम्हाला टाकायचा आहे तो व्हिडिओ तुम्ही टाकू शकता, सिलेक्ट करू शकता. आणि ॲक्च्युली ही प्रोसेस होईपर्यंत तुम्हाला, म्हणजे ॲक्च्युली व्हिडिओ अपलोड होईपर्यंत तुम्हाला टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स वगैरे तुम्ही लावू शकता किंवा लावायचंच आहे. आणि समोर त्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन मागेल. तर सेल्फ सर्टिफिकेशन तुम्हाला द्यायचं आहे. ते सर्व चेक करून किंवा नोटीस करून खाली नन ऑफ दीज ॲक्टिव्हिटीजला क्लिक करून समोर नेक्स्टला क्लिक करायचं आहे. तुमचा व्हिडिओ यूट्यूब चेक करेल. आणि यूट्यूब चेक केल्यानंतर ग्रीन डॉलरमध्ये येईल. जर समजा ॲड जर लागलेली नसेल तर त्यामध्ये किंवा त्या ठिकाणी येलो डॉलरमध्ये तुम्हाला दिसेल. तर येलो डॉलरमध्ये आल्यानंतर की असं की ज्या ठिकाणी आपली कुठे मिस्टेक झालेली असेल किंवा एखाद्या थंबनेलमध्ये, टायटलमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जर चूक झाली असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. तर यासाठी की तुम्हाला पुढल्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला करेक्शन करता येईल किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बदल करता येईल, तर ते चूक पुन्हा होणार नाही. यासाठी हा जो यूट्यूबनी जो बदल केलेला आहे की तुम्हाला क्रोम ब्राउझरवर जाऊनसुद्धा व्हिडिओ अपलोड करता येईल, तो अतिशय चांगला आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी या क्रोम ब्राउझरमध्ये जर आपण समजा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जर वापरलं तर इतर कोणत्याही लँग्वेज जवळपास 5 ते 7 लँग्वेजमध्ये जो व्हिडिओ आपला एका भाषेमध्ये आहे, समजा मराठीमध्ये आहे माझा जसा, किंवा हिंदीमध्ये असेल किंवा इंग्लिशमध्ये, तर तो इतर 7 भाषेमध्ये यूट्यूब काय करेल, त्याला कन्वर्ट करेल. आणि ज्या सबस्क्रायबरला, ज्या आपल्या प्रेक्षकाला ज्या भाषेमध्ये ऐकायचं आहे त्याला सेटिंगमध्ये जाऊन तो काय करता येईल, ती भाषा चेंज करून बघता येईल. म्हणजे यांनी आपल्याला असा फायदा आहे की आपले व्ह्यूवर्स या ठिकाणी वाढेल. आणि व्ह्यूवर्स वाढवण्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन व्हिडिओ अपलोड करता येईल किंवा करावा लागेल. आणि ज्याला व्ह्यूवर्स वाढवायचे आहे तर त्यांनी नक्कीच या अपडेटचा फायदा घ्यावा. तर आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर नक्कीच
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. अशीच जर आणखी नवीन माहिती जर असली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करीन. थँक्यू.